भावानं स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे पुणे लोकल रायडर. सकाळचे 6:30 वाजता हा ब्लॉग चालू होत आहे भाई, 6:30 वाजता. आणि मी आता चाललो आहे आपल्या घरी, म्हणजे पुण्याला. मुंबईवरनं निघालो आता मी, कल्याणवरनं जस्ट निघालो. मला वाटलं सकाळी निघाल तर ट्रॅफिक वगैरे नाही भेटणार, परत चिल्ड हवा असन. काहीच नाही बाय आज, काहीच नाही रे. एकदम गरम गरम पण होते, ट्रॅफिक पण आहे थोडीफार. जाऊन दे ते सगळं. बट मी आत्ता निघालोय, माझा सांगायचा मुद्दा हा आहे. निघालोय मी आता. समोर बघू शकता सूर्यमामा, सूर्यमामा पण उगवलेत 100%. अकेला ही है अपन, और आज शायद से अपने को आज संडे भी है. बहुत सारे राइडर्स भी मिलेंगे लोनावला में, ऑन द वे किधर तो मिलेंगे, आई होप सो. राइडर्स का नाम दिया है, ये देखो सामने ही जा रहे हैं भाई. R15 वाला, विस्ट्रोम वाला भाई आज दिखने वाला है. ए भाई स्टंट मारा, इज्जत है भावाला, इज्जत है भाई. स्टंट मारून गेला. आपने को कहाँ पे जाना है? अरे यार आपने को राईट मारना है. काहीतरी गेलो असतो भाई त्यांच्यासोबत फ्लो मध्ये. इज्जत का भाजीपाला हो जाता. इज्जत का नहीं होता, बट फिर वही गरीबी. किसी को आईच्या गावात मोटिवेशन देताना पण तोतलं पण येतोय रे. हाँ, किसी को कभी भी कम मत समझना. यस, कभी भी अपने आप को कभी एक किसी से कम मत समझना, ऐसा बोलने का अर्थ था मेरा. चुप कर बे कुत्ते. नो, माझ्यासमोर कमीत कमी 10-15 जण चाललेत रायडर्स. नुसतं ट्रॅम भरल्यात, ट्रॅमच्या सगळ्या गाड्या भरल्यात. हे समोर सिजिक्सर सोडून द्या, तो नाही आहे. बट तो इग्नोर मारल्यानंतर सगळ्या ट्रॅम्पचे आहे. आणि आता बाजूने जी टेनर गेली ना, एकदम स्मूथ गेल्यावर म्हणजे ट्रॅफिक मधून काय दिसत होते रे. ओल्ड मॉडेल होता, काय दिसत होती ती. सेक्सी रे सेक्सी. भाऊनं जस्ट इथं थांबलेलो होता मी नाश्ता करायला. नाश्ता म्हणजे चहा आणि आपला बर्बन खाल्ला, कारण का काहीतरी असायला पाहिजे पोटामध्ये, म्हणून खाल्लं मी ते. आणि आता निघालोय बाय मस्तपैकी. ए आईच्या गावात त्यांच्या कशाला एक्झॉस्ट लावायचं रे भाई सिंगल सिलेंडरला, बिन कामाचा किरकिरी डोक्याला. दुसऱ्या स्वतःला चांगलं वाटतं, पण दुसऱ्याचं काय आहे भाई. दुसऱ्यांचा तरी विचार करा ना. घ्या किती सुपर बाईक गेल्या भाई, त्यांना एक्झॉस्ट चांगलं वाटतं, हे रेव जास्त देत नाही. बाकीचे बाई फुल लिमिटेड येस्तोर भाई मारतात भाई. घ्या भूसा, टेनर, हाया भूसा, 3 भूसा होत्या भाई, 3 तरी आहे का भाई. त्यांचा काहीतरी आवाज होता का. इच्छा मला काय नाही बोलायचं. हाय हाय हाय, यांचा आवाज ऐकायला चांगला वाटतं. 3-9-4 हे सिंगल सिलेंडर डबल सिलेंडरला नाही मजा नाही. स्टॉकच बेस्ट आहे त्याला. आपल्याला पण ताण नाही, म्हणजे दुसऱ्यांना पण ताण नाही. जाऊन द्या, टॉपिक चेंज करतो मी, नाही तर लय डीप बोलायला गेलं. भावनो काल इथं पाऊस येऊन गेला असं वाटतंय मला. पांगा रोडच्या बाजूला थोडं माती आहे ना, तिथं पाणी साचलंय आणि थोडा वास पण येतो मातीचा, नाही का, पाऊस पडल्यानंतर येतो. तसंच सीन झालेलं दिसतोय बाई काल. आणि काल कल्याणला पण तुफान आलं तर वाटतं. बवंडर आहे तर बवंडर अख्खी गाडी घाण केली. ते सकाळी कापड मारून हे केले मी, तरी थोडी आहे माती. माझ्या आरामात 70 एकटाच क्रूज करत चाललोय. बॅकग्राऊंडला गाणे पण चालू आहेत 2% व्हॉल्यूमवर, म्हणून काय वाटत नाही, आरामात जातोय. आणि आत्ता पोचलो मी कारल्याला. इथून लेफ्ट मारलं की एकविरा आई देवीच्या मंदिरपर्यंत जातो. सुपर बाईक्स आल्या, सुपर बाईक्स आल्या. ट्रॅम, ड्यू, टेनर,
कंटेनर्स होता भाई का. फायनली हायवे एक्झिट मारला मी भाई. पोचलो भाई आपल्या एरियामध्ये. राहता चौकात आहे आता. माझ्या हिशोबाने मला 2 ठिकाणी ट्रॅफिक एक लागणार जास्त करून. किती वाटतात 10 लागलं तर लागू शकतं, नाही तर नाही लागणार. गॅरंटी नाही देऊ शकत मी. बट पोचले बाहेर राहता चौकात. एवढंच मेन चांगली गोष्ट आहे बाय. कसले 4 व्हीलर वाढरे रश चालत होते रे भाई. नाही मी तर 70ने क्रूज करत होतो. बट ते असे समोरून डायरेक्ट असे कट मारत होते भाई. अवघड आहे भाई 4 व्हीलरवाल्यांचं भाई. त्यांना वाटतं भाई 4 व्हीलरमध्ये बसलोय डायरेक्ट यमराजच्या वरच्या लेवलचे. यमराज आम्हाला पकडूच शकत नाही भाई. डायरेक्ट त्यांची एवढा ॲटिट्यूड भाई. जाऊन द्या. मला बोलायचं एवढंच होतं. मी आता पोचलोय राजा चौकात. इथून मैक्स टू मैक्स अपना घर रहेगा 5-10 मिनट के अंतर पे. अगर ट्रैफिक नहीं रहा तो, अगर ट्रैफिक रहा तो ये कम से कम आधा घंटा जा सकता है. यस 100%. आपको मेरे बात के ऊपर विश्वास रखना चाहिए क्योंकि मैं हमेशा सच ही बोलता हूँ भाई. दूसरों का अच्छे के लिए मैं सच बोलता हूँ और दूसरे के अच्छे लिए कभी कभी बुरा भी बनना पड़ता है. मेरी बोबड़ी इधर उधर हो रही है. आईच्या गावात टोटल पण हां ॲडजस्ट कर लो मेरी. मूव इधर इधर. काय रे कुत्र्या. हां जरा टोन इकडं इकडं तिकडं होत आहे. थोडं ॲडजस्ट करून घ्या. कारण का ॲडजस्टमेंट इज लेवल 1 प्रायोरिटी. टॉप लेवल. भावना आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. भेटू आपण एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय टाटा सी यू. काळजी घ्या. आणि ब्लॉग कसा वाटला ते जरूर कमेंट करा. चुम्मा तर द्या मेरी जान.